आज बघा गार्डनमधली एक पपई मोडून पडला आहे आणि त्याला बघा कशा छान अशा पपई आल्या होत्या. पण थोडासा पाऊस पडला की पपईंना लगेचच त्या मोडून पडतात आणि तशीच पपई मोडून पडला आहे. तर आता ह्या ज्या कच्च्या पपई आहेत त्या काय कराव्या म्हणून मी म्हटलं चला आज कच्ची पपई नेऊन त्याची आज चटणी बनवूया. तर मी एक मस्त हिरवीगार अशी कच्ची पपई तोडून घेते आणि चला घरी जाऊन मस्त त्याची चटणी बनवते. तर जिलेबी फाफडा किंवा खमण ढोकळ्यासोबत ह्या कच्च्या पपईची चटणी खातात. आणि आता काही ठिकाणी तर आपण वडापावसोबतसुद्धा बघतो की काही ठिकाणी ही चटणी मिळते. तर मी पपई आणली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि तिला कट करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ह्या बिया आहेत त्या सर्व साफ करून घेणार आहे. कारण जी हायब्रिड पपई असतात त्यामध्ये बिया नसतात किंवा असल्या तरी थोड्याफार, पण ही जी आपली गावठी पपई आहे आपल्या गार्डनमधली तर ह्याला अशा भरपूर अशा बिया आहेत. त्या सर्व मी साफ करून घेणार आहे आणि त्यानंतर छान असं ह्या जी साल आहे ह्याच्यावरची ती सर्व सोलून घेणार आणि मग पपईची चटणी बनवणार आहे. तर बघा अशी सर्व सालं मी साफ करून घेते. आणि जेव्हा पपईची चटणी बनवायची आहे तेव्हा त्याकरता जी पपई घेणार ती शक्यतो फ्रेश म्हणजे जी कडक पपई असेल छान अशीच घ्यायची. त्यामुळे त्या पपईची चटणी खूप छान बनते. तर अशी सर्व मी आता हे साली काढून घेते. तर अशी सर्व पपईंची मी सर्व सालं काढून घेतलेत आणि पपईशी स्वच्छ करून घेतली. तर ह्या पपईमधून मी थोडीशी पपई ठेवून देणार आहे आणि मला लागेल तेवढीच मी ह्या पपईची चटणी बनवून घेणार आहे. आणि ह्या आपण कच्च्या पपईची भाजीसुद्धा बनवू शकतो. ज्या भाजीमध्ये आपण बटाटा घालतो त्या भाजीमध्ये बटाट्याऐवजी आपण ही कच्ची पपईसुद्धा घालू शकतो. तर आज मी चटणी बनवणार आहे पण. तर ही सर्व पपई माझी सर्व साफ करून झालं आहे आणि आता चटणी बनवायला घेऊ. खूप साधी सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे मी एक अशी किचणी घेतलं आहे आणि त्याच्यावर आता ही पपई सर्व मी खिसून घेणार आहे आणि त्यानंतर बनवणार आहे पपईची चटणी. तर फटाफट अशी खिसून घेते आणि छान असा किस पडतो आहे. सर्व पपई आपली खिसून झाल्या आणि मस्त अशी पांढरी शुभ्र पपईचा किस तयार झाला आहे. आणि त्याकरता बघा मी हिरवी मिरची घेतली आहे लांब कट करून आणि थोडासा कढीपत्ता. तर चला आता तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकणार आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1 चिमूट घालणार आहे हिंग आणि मोहरीची फोडणी छान झाली की त्याच्यामध्ये घालायचे थोडेसे कढीपत्ता. तर छान असं हिरवागार कढीपत्ता पण घातला आहे आणि आपण जी लांब चिरून घेतलेली मिरची आहे ती पण टाकून घ्यायची. 2 सेकंद कढीपत्ता आणि मिरची आपण तेलावर फ्राय करून घेतली की त्याच्यामध्ये घालायचे थोडीशी पाव चमचा हळद. त्यामुळे आपल्या चटणीला कलर छान येतो. आणि हळदसुद्धा आपण चांगली मिक्स करून घ्यायची. आणि हळद मिक्स झाल्यानंतर जो आपण पपई खिसून घेतला आहे तो सर्व पपई टाकून घ्यायचे आणि मस्त अशी सर्व मिक्स करायचं आहे. तर सर्व पपई ही चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून झालं आहे आणि आता 1 ते 2 मिनटासाठी झाकण द्यायचं आहे. थोडंसं शिजवून घ्यायचे आपल्याला. तर 2-3 मिनटासाठी बघा मी झाकण देऊन शिजत ठेवलं आहे आणि 2-3 मिनटं झालं आहे आणि आपली पपईची चटणी चांगली रेडी आहे. तर आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. तर आता बघा मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करणार आहे आणि थोडीशी फक्त कोथिंबीर घातलं आहे आणि सर्व मिक्स करणार आणि पुन्हा एकदा 2-3 मिनटासाठी झाकण देऊन शिजवणार म्हणजे मीठ आपलं चांगलं सर्व पपईला चांगलं लागावं. आणि 2-3 मिनटं झाली आणि आपली चटणी रेडी आहे. तर कच्च्या पपईची चटणी आपली रेडी आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.